नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी बरी होते. शुद्धीवर आल्यानंतर तिला आता डिस्चार्ज मिळतो आणि आता सर्वजण तिला घरी घेऊन येतात. आता घरी आल्यानंतर सर्वजण एकत्र बसलेले असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी, अगं ते दूध पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, अहो जेव्हा मी माझ्या लेकीला भेटले तेव्हाच मला खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा आता सारंगसुद्धा तेथेच असतो. सारंगसुद्धा आता जानकी वहिनी सुखरूप घरी आल्यानंतर खुश होतो. तेव्हा आता ओवी म्हणते की आई, आय एम सॉरी, मी कधीही आता असं चुकीचे नाही वागणार. कारण आई, मला माहिती आहे की तू कितीही माझ्यावर ओरडली तर प्रेम मात्र तूच माझ्यावर खूप करते. ओवी लगेच आता जानकीला मिठी मारते. सर्वजण खुश होतात. तेव्हा जानकी विचारते की ओवी नक्की ना? ओवी म्हणते की हो आई, नक्की. मी कधीही मोबाईल हातामध्ये घेणार नाही आणि त्यावरती गेम नाही खेळणार. नेहमी आई मी तुझं ऐकेल, आय प्रॉमिस. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना बाळा, कारण मला माहिती आहे की ही लेक माझी आहे आणि माझ्या लेकीने काहीतरी असे मुद्दाम नाही केलेले, हे सुद्धा मला माहिती आहे. तुला कोणीतरी फसवले, भुलवले हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा मात्र आता नाना विचारतात की म्हणजे काय? तर सारंग विचारतो की जानकी वहिनी, अगं कोणी भुलवलं ओवीला? तेव्हा जानकी म्हणते की क्यूटूने. क्यूटूच्या वेशामध्ये कोणीतरी एक बाई होती आणि ती ओवीला फसवत होती. तिच्या भाबडेपणाचा ती फायदा घेत होती. खरं तर ओवी ही रात्री स्वतःहून घराच्या बाहेर जात नव्हती, तर ती बाई तिला ओवीला घराच्या बाहेर घेऊन जात होती. तेव्हा आता सर्वांना धक्का बसतो. तर नाना विचारतात की जानकी, तुला कसे कळले बरं ओवी घरात नाही म्हणून? तुझ्या शेजारी ती झोपलेली नाही. तेव्हा आता जानकी सांगते की नाना, अहो रात्री झोपलेले असताना ओवी मध्येच पाणी प्यायला उठली होती. तेव्हा आता अचानक माझा डोळा लागून गेला आणि नंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा ओवी तर रूममध्ये नाही असे मला समजले. तेव्हा ओवीला शोधत मी बाहेर हॉलमध्ये आले आणि हॉलमध्ये आल्यानंतर मला ओवीचा आवाज कानावर पडला, म्हणून ओवीच्या आवाजाच्या दिशेने मी पाठलाग करत बाहेर आले. नंतर मी आउट हाऊस पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर मला समजले की ओवी आउट हाऊस मध्ये अडकली म्हणून. आणि त्यानंतर काय झालेले आहे तर जानकी आता सर्वांना म्हणते की तुम्हाला तर माहितीच आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो जानकी, ऋषिकेशने आम्हाला सांगितले हे सगळं किती भयानक आहे, परंतु त्या क्यूटूच्या वेशातील बाई तर होती तरी कोण? तेव्हा लगेच सारंग म्हणतो की ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हटल्यानंतर ऐश्वर्या दारात येते आणि आता सारंगने नाव घेतल्यानंतर ऐश्वर्याला राग येतो. तेव्हा सारंग लगेच उठून विचारतो की ऐश्वर्या, अहो तुम्ही कुठे होतात? घरी काय झाले याची कल्पना आहे का तुम्हाला? तेव्हा आता ऐश्वर्या फक्त बघत उभी असते, परंतु जानकी तर रागाने तिच्याकडे पाहत असते. जानकी आता ऐश्वर्या जवळ येते आणि विचारते की काय ग, इतक्या रात्री तू कुठे गेली होतीस? तेव्हा आता ऐश्वर्या खोटं मुद्दाम बोलते की म्हणते की हे बघा, मी तुमच्याच मागे गेले होते. जानकी विचारते की म्हणजे काय? तर ऐश्वर्या म्हणते की अगं मला सुद्धा झोप येत नव्हती, मी खिडकीजवळ उभी होते आणि त्यानंतर ओवी ही इतक्या रात्री घराच्या बाहेर पडली आणि तेव्हा मी खाली बघितले तर तेथे पिंक कलरचे जे काही टेडी कपडे घातलेले तेथे उभे होते. तेव्हा मी बघितलं की जे काही आता ओवी आणि ते टेडीचे कपडे घातलेले व्यक्ती आहे तर ते एकमेकांशी बोलत होते, हे मी बघितलं. मग त्यानंतर तो टेडी तर पळाला आणि आपली ओवी सुद्धा त्याच्या मागेच पळाली. त्यानंतर मग मी बघितले की जानकी सुद्धा ओवीच्या मागे मागे पळाली आणि तेव्हा मला कळले की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून मी सुद्धा ओवीला शोधण्यासाठी तिच्या मागे बाहेर गेले. तेव्हा आता हे सर्व ऐश्वर्याचं ऐकल्यानंतर जानकी म्हणते की हे बघा, माझा या सगळ्यावर विश्वास नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की माझा सुद्धा हे सांगण्यात हिने जे काही सांगितले त्यावर विश्वास नाही बसत. कारण ऐश्वर्या मला एक गोष्ट सांग, तू जर ओवी आणि जानकीच्या मागे गेली होती तर तू मला का दिसली नाही? कारण मी सुद्धा त्यांच्या पाठीमागे गेलो होतो. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो कदाचित आपली चुकाचूक झाली असेल, कारण मी तुम्हाला सांगते की खरंच मी ओवीला शोधायला बाहेर पडले होते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तू जर जानकी आणि ओवीच्या पाठीमागे गेली होती तर मग आउट हाऊस पर्यंत तू कशी पोहोचली नाहीस? तेव्हा आता सर्वजण संशयाने ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करतात, परंतु ऐश्वर्या लगेच म्हणते की हे बघा ऋषिकेश दादा, मी जरीही त्यांच्या मागे गेले होते, अगदी मी त्यांच्या मागे मागे नव्हते, कारण मी तुम्हाला अगोदर सांगितले की मी खिडकीजवळ होते, पण त्यानंतर मग त्या कुठे गेल्या माहिती नाही आणि तरीही सुद्धा मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या दोघी मात्र मला कुठेच दिसल्या नाहीत आणि शेवटी मी दुसरीकडे शोधले, परंतु तेथे सुद्धा या दोघी नव्हत्या आणि त्यानंतर मग मी माझी घरी परत आले. आणि ऐश्वर्या आता माहीत असून न माहीत असल्यासारखं करते आणि विचारते की नेमकं काय घडले आणि काय ग ओवी, त्या टेडीच्या मागे तू कुठे गेली होतीस? आणि जानकीकडे मुद्दाम बघते आणि विचारते की काय ग जानकी,
तू ठीक तर आहेस ना? तू इकली थकलेली का दिसते? तेव्हा आता जानकी म्हणते की हो मी तर ठीक आहे, परंतु ज्याने कोणी किंवा जिने कोणी माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याला मात्र मी नाही सोडणार. मला माझ्या जीवाची पर्वा नाही, परंतु जो कोणी माझ्या मुलीच्या जीवावर उठला त्याला मात्र मी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आता जानकी रागाने ऐश्वर्याकडे बघत तिलाही धमकावत आता ती आपल्या रूममध्ये ओवीला घेऊन जाते. ऋषिकेश सुद्धा आता रूममध्ये येतात आणि ते परत आता झोपायला घेतात. तेव्हा आता ऋषिकेश तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि जानकी तुला बरं वाटतं का? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश किती काळजी करताल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मग काळजी नको करू तर काय करू? अगं मगाशी हॉस्पिटलमध्ये खूप टेन्शन आले होते, कारण जेव्हा तू शुद्धीवर येत नव्हती तेव्हा माझ्या जीवात जीव नव्हता. जर तुला काही झाले असते तर. तेव्हा आता जानकी ऋषिकेशचा हात हातामध्ये घेते आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघा, जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मला काहीच होऊ शकणार नाही. तुम्ही अगदी वेळेत आला आणि माझा जीव वाचवला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं पण हे जे काही घडले ते खूप भयंकर होते, यामागे कुणाचा हात असेल? आणि मगाशी ती ऐश्वर्या एवढी सफाई तिने दिली, परंतु काडी मात्र माझा तिच्यावर विश्वास नाही. जानकी म्हणते की माझा सुद्धा मला विश्वास नाही तिच्यावर, कारण ती जे काही सांगते की टेडीचा रंग पिंक होता हे तिला कसं कळले? ऋषिकेश म्हणतो की हो ना, पण जसे ती म्हणाली की ती ओवीच्या मागे गेली होती, परंतु मला मात्र ती कुठेही दिसली नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, अहो तुम्हाला तर तेच म्हणते आणि याचे फक्त दोन अर्थ होऊ शकतात. एकतर ऐश्वर्याने स्वतः तो टेडी बघितला किंवा त्या टेडीच्या जे काही आता हे प्रकरण आहे त्या सर्वामागे ऐश्वर्याचा हात आहे. तर त्यामुळे हे बघा ऋषिकेश, जर या सर्वामागे ह्या ऐश्वर्याचा हात असेल तर मी त्या ऐश्वर्याला नाही सोडणार. आपल्या ओवीचा जिने वापर केला, आपल्या ओवीला त्रास दिला, तर त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर आपल्याला घेऊन यायचा आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तो चेहरा लवकरच पोलिसांच्या समोर येईलच आणि आपल्या समोर सुद्धा. मी लवकरच सगळी चौकशी करण्यासाठी सांगतो, त्यामुळे तू जास्त विचार करू नको, फक्त आराम कर. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, तुम्ही सुद्धा थोडंसं पडा. म्हणून आता तिघेही थोडेसे झोपतात. त्यानंतर आता सकाळ होते. सुमित्रा तर माळच जपत असते आणि तेवढ्यात दाराशी पोलीस येतात. रणदेवी म्हणून आवाज देतात. सुमित्रा आता म्हणते की अगोबाई इन्स्पेक्टर तुम्ही, अहो या ना आतमध्ये या. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आतमध्ये आल्यानंतर सुमित्राला म्हणतात की हे बघा, काल तुमच्या घरामध्ये काहीतरी घडले आणि त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो, पण तुम्हाला कसे कळले? तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी खाली येत असतात. ऋषिकेश खाली आल्यानंतर सुमित्राला म्हणतो की आई, मीच सांगितले होते त्यांना. आई, काल जे काही झाले ना त्याचा सोक्षमोक्ष लागायला हवे. आणि तेवढ्यात सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा आतमध्ये येतात. ऋषिकेश सांगत असतो की त्याची चौकशी होण्यासाठी मी साहेबांना येथे बोलावले. तेव्हा आता सारंग इन्स्पेक्टर साहेबांना बघून आता ऋषिकेशला आणि सुमित्राला विचारतो की दादा आणि आई, पोलीस आपल्या घरी आलेत कसे? तेव्हा आता जानकी म्हणते की ते स्वतःहून नाही आलेत, आम्ही त्यांना बोलावले. तेव्हा आता ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा होतो, तर ती विचारते की तुम्ही पोलिसांना का बोलावलं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की झालेला जो प्रकार आहे तर त्याची रीतसर तक्रार नोंदायची आहे. आणि इन्स्पेक्टर साहेब, अहो खरं तर कालच मी तक्रार नोंदवण्यासाठी येणार होतो पोलीस स्टेशनला, परंतु फार उशीर झालेला होता. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो काहीतरी क्रिटिकल असल्याशिवाय तुम्ही आम्हाला इथे बोलावणार आहात का? मग बोला की काय झाले? तेव्हा आता लगेच ऋषिकेश जानकीला सांगायला सांगतो, तर इन्स्पेक्टर साहेब पाटीलला ते अगदी नोटमध्ये लिहून घेण्यासाठी सांगतो. तेव्हा आता जानकी सांगायला सुरुवात करते की सर, गेल्या काही दिवसापासून एक क्यूटू बनून आमच्या ओवीला फसवत होते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की क्यूटू, हा क्यूटू कोण आहे? तर ऐश्वर्याचा चेहरा थोडासा घाबरल्यासारखा होत असतो. आता इन्स्पेक्टरला साहेबांना सांगते की हे बघा, क्यूटू हा एक टेडी आहे. खरं तर टेडीच्या वेशात एक बाई आहे, ती ओवीला फोन करायची आणि तिच्याशी बोलायची. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की ओवी घरात कुणाच्या मोबाईलवरून बोलायची, तिच्याकडे स्वतःचा मोबाईल आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही सर, ओवीला असा स्वतःचा फोन आम्ही नाही दिलेला, परंतु त्या क्यूटूने, त्या टेडीने ओवीला फोन दिला होता. सुरुवातीला ओवी मात्र ही मान्य करायला तयार नव्हती, ती सांगतच नव्हती, परंतु तिला आम्ही खूप विश्वासात घेतले आणि तेव्हा तिने हे सर्व सांगितले. त्यानंतर आता इकडे शर्वरी जानकीला फोन करत असते की फोन उचल, कारण त्यांना त्या ज्योतिकाला भेटायला मंदिरात जायचे असते. आणि तेवढ्यात विक्रांत येतो. विक्रांत आता शर्वरीला विचारतो की काय ग शर्वरी, काय झालेस? तेव्हा आता शर्वरी थोडीशी गडबडते आणि परत ती खोटं सांगते की हे बघा, जानकी वहिनी आणि मला तिकडे हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अरे हो, तुम्ही तर आज जाणार आहात ना? शर्वरी फक्त मान डोलावते आणि जानकीला फोन करत असते. शर्वरीची खूप चिडचिड होते, कारण
आता जानकी फोन उचलत नाही। तेव्हा शर्वरी आता अगदी रागाने म्हणत असते की अगं वहिनी तुला माहिती आहे तू फोन उचल ना। तेव्हा आता विक्रांत शर्वरीकडे बघत असतो आणि म्हणतो की अगं ठीक आहे, जेव्हा ती काहीतरी बिजी असेल आणि जेव्हा ती मोकळी असेल फ्री असेल तर तेव्हा तुझा फोन नक्की घेईल। तेव्हा आता विक्रांत म्हणतो की शर्वरी हे बघ मी येतोस, काल सुद्धा तू मला नाही म्हणाली। अगं आत्ताच्या बायका बघ ना किती कंप्लेंट करतात त्या नवऱ्यांबद्दल, आमच्या बरोबर कोणी येत नाही, आम्हाला कुणाची म्हणजे आमची कुणी काळजीच घेत नाही आणि निदान माझी नाही तर बाळाची तरी काळजी घे, त्या आता त्यांच्या नवऱ्याला बोलत असतात। आणि इथे तर मी स्वतःहून तुझ्यासोबत हॉस्पिटलला यायला तयार आहेस आणि तू तर नाही म्हणतेस। अगं ती नवीन डॉक्टर आहे ना ती काळी आहे की गोरी आहे हे सुद्धा मी बघितलं नाही, मग चल ना आज सोबत येतो। तेव्हा आता तो शर्वरीच्या अगदी तिला जवळ घेतो, परंतु शर्वरी तर खूप अशी रागवते आणि विक्रांतला बाजूला झिडकारते आणि खूप रागावून म्हणते की अरे विक्रांत मी तुला एकदा सांगितलं की तू माझ्या सोबत येऊ नकोस, आणि रागाने तिथून निघून जाते। तेव्हा आता विक्रांत विचार करतो की हिचा नेमका काय प्रॉब्लेम असेल, सारखी सारखी का चिडत असेल ती इतकी। त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब तो फोन मागतात, त्या फोनमधून काहीतरी असा पुरावा नक्की मिळू शकतो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही साहेब तो फोन आता आमच्याजवळ नाही, कारण ओवीने आम्हाला एका कुंडीजवळ तो फोन तिने लपवलाही सांगितले होते। जेव्हा तो फोन आम्ही बघण्यासाठी त्या कुंडीजवळ गेलो तेव्हा तर तेथे तो फोन नव्हता, कारण त्या अगोदरच तो फोन तेथून कुणीतरी गायब केला होता। तेव्हा आता जानकी म्हणते की हो इन्स्पेक्टर साहेब हे खरं आहे, कारण आम्ही तेथे पोहोचण्याच्या अगोदर तो फोन कुणीतरी गायब केला होता। इन्स्पेक्टर साहेब आता हे सर्व ऐकून सांगतात की हे बघा एकंदरीत ही केस माझ्या लक्षात आलेली आहे, परंतु काल रात्री नक्की काय घडले ते। तेव्हा आता जानकी घडलेला सगळं काही प्रकार इन्स्पेक्टर साहेबांना सांगते। तेव्हा आता हे सर्व काही झालेला प्रकार सांगितल्यानंतर आता ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की साहेब तुम्हाला याबद्दल काय वाटतं। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हे बघा ऋषिकेश, सध्या आपल्या ह्या मुळशीमध्ये मुलं पळवण्याच्या घटना घडलेल्या आहेत, कदाचित या क्यूटूचा त्या गँगशी संबंध असू शकतो। तेव्हा आता ऐश्वर्या मनात खुश होते, म्हणजे चला यातून तर मी सुटले, मला कोणी अडकवण्याचा प्रश्न येतच नाही। आता ती मनाशी खूप खुश होत असते आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा हा जो काही प्रकार घडलेला आहे तर तो खूप वेगळा आहे, कारण एखाद्या टेडीने असे भेटणं बोलणं हे जरा वेगळ्या प्रकाराचे वाटते आणि त्या गँगने तर अजून सुद्धा काही केलेले नाही, त्यामुळे अजून दुसरा कोणाचा तरी हात असू शकतो। तेव्हा सारंग विचारतो की अजून हे सर्व कोण करू शकतो। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो करू शकतात, आणि जानकीला विचारतात की मॅडम तुमच्या मुलीला टेडी वगैरे काही अशी बाहुल्यांची हौस आहे का। तेव्हा आता जानकी म्हणते की हो सर, तिला या सगळ्याची तर खरंच खूप आवड होती। तेव्हा आता एक्झॅक्टली असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आणि याचा अर्थ असा होतो की ओवीचा जो काही वीक पॉइंट आहे तर तो त्यांना माहिती होता। ओवीला मोबाईल किंवा टेडी दाखवून भुलू जाऊ शकतं, आपल्या ताब्यामध्ये ओढू शकता येतं हे त्यांना माहिती होतं, परंतु जी ओवीला इतकी गोष्ट माहिती होती, ओवीला आवड होती, तर इतकी खाजगी गोष्ट असताना त्यांना ही कळलीच कशी। बाहेर जे काही लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यांना ही सर्व कसे कळले असेल। त्यामुळे मला तर अशी संशय आहे आणि असं वाटतं की हा टेडी कोणी आहे ना जो कोणी, तर तो तुमच्या जवळचीच व्यक्ती वाटते। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर सर्वांना एक खूप मोठ्या प्रकारचा धक्का बसतो। जानकी म्हणते की ती व्यक्ती कोणी असून द्या सर, परंतु त्या व्यक्तीला शिक्षा तर व्हायलाच हवी। त्यामुळे हे बघा इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्यासमोर विनंती करते, म्हणून जानकी आता इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणते की हे बघा त्या व्यक्तीला तुम्ही लवकरात लवकर शोधून काढा। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो ते तर आम्ही करणारच आहे, परंतु ते गुंड कोण हे सुद्धा लवकरात लवकर आम्ही शोधून काढू, असे सांगून आता इन्स्पेक्टर साहेब चला येतो आम्ही असे बोलून आता जायला निघतात। ऋषिकेश सुद्धा त्यांच्या मागे पाठीमागे बाहेरपर्यंत जातो। आता जानकी बाहेर येते आणि जानकी आपला मोबाईल पाहते, शर्वरी वंशाचे इतके मिस कॉल, म्हणून आता जानकीला टेन्शन येते आणि तेवढ्यात ऋषिकेश आत येतो। तेव्हा मात्र आता जानकीला आठवण होते की त्या मुलीला भेटायला जायचं आहे आणि तिला आपण पैसे देणार आहेत, हा शर्वरी वंशने सांगितलेले आता जानकीला आठवते। जानकी म्हणते की अरे देव, शर्वरी वंश तर वाटच बघत असतील आणि या सगळ्या गडबडीत मी तर हे सर्व विसरूनच गेले होते। तेव्हा आता ऋषिकेश जानकीकडे बघतो आणि मनात म्हणतो की जानकी कोणते इतक्या विचारत असेल, सारखं ती इतकी टेन्शनमध्ये का दिसतेस। त्यामुळे आता जानकी ठरवते की आता लगेच मला निघायला हवे, कारण शर्वरी वंश केव्हाच्या वाट बघतात, इतके मिस कॉल त्यांचे आलेत,
म्हणून जानकी घाईने रूममध्ये जाते तर ऋषिकेश आता जानकीकडे बारकाईने बघत असतो। त्यानंतर आता आजी, सारंग आणि ऐश्वर्या एका रूममध्ये असतात तर आजी म्हणते की ही सर्व नाटकं आहेत। ऋषिकेशला काय गरज होती त्या पोलिसांना बोलून घेण्याची, आणि बघितलंस का ते पोलीस काय म्हणाले की जवळच कोणीतरी असेल म्हणून। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना आजी, मला सुद्धा हे पटले, काय गरज होती त्यांना पोलिसांना बोलवायची। ओवीवर सगळ्यांचा जीव आहे, ती सगळ्यांची लाडकी आहे, मग तिचा असं कोणी तिला मारण्याचा प्रयत्न करेन का, तिच्याशी कोणी असे वागेल का। आजी म्हणते की हो ना, तेच मला म्हणायचं होतं। तेव्हा आता ऐश्वर्या सगळं काही त्यांचे बोलणे ऐकून घेते। तेव्हा मात्र आता आजी ऐश्वर्याकडे बघते आणि ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या, अगं तू तर काही केलं नाहीस का, कारण गेल्या काही दिवसात तुला ओवीचा खूपच पुळका येत होता, तू ओवीशी खूप छान अगदी लाडात तिच्याशी वागत होती, बोलत होती, म्हणून तुला विचारले। तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की अगं आजी तू काय बोलतेस। ऐश्वर्या, अगं आजी तू काय बोलतेस, ऐश्वर्या असं ओवीशी वागतील का, आणि अगं त्याच ओवीला शोधत शोधत ओवीच्या मागे गेल्या होत्या, परंतु नेमकं ओवी त्यांना नाही सापडली। आणि तेवढ्यात आता सारंग असे बोलता बोलता त्याच्या डोक्यात एक विचार येतो, तो लगेच म्हणतो की एक मिनिट। सारंग लगेच उठतो आणि ऐश्वर्या जवळ येतो आणि मला आत्ता आठवले ऐश्वर्या, काल रात्री तर तुम्ही बेडरूममध्ये नव्हतात। ऐश्वर्या लगेच दरवाजा लावून घेते। एक मिनिट सारंग, आणि अहो जरा हळूच बोला असं म्हणते। तेव्हा आता सारंग विचारतो की काय झाले, तर ऐश्वर्या म्हणते की हो तुम्ही जे काही बोलतात ना ते बरोबर आहे, माझं एक काम होतं आणि मला घरी येण्यासाठी उशीर झाला होता आणि त्या लोकांनी माझ्यावर संशय घेऊ नये म्हणून मी खोटं बोलले। तेव्हा आता सारंग हसतो आणि अच्छा अच्छा असे आहे तर ते मग सॉरी ऐश्वर्या, आले माझ्या लक्षामध्ये। तेव्हा लगेच आता आजी विचारते की पण तो टेडी। आता सारंग म्हणतो की आजी अगं टेडी नाही तर क्यूटू, क्यूटू म्हणतात त्याला। आजी म्हणते की हो ना तेच क्यूटू का काय ते, मग तुला त्याच्याबद्दल कसे काय कळाले। लगेच ऐश्वर्या आजीवरच ओरडते आणि आजीला म्हणते की हे बघा, तुम्ही काय त्या जानकी सारखं CID होण्याचं ठरवलेलं आहे का। अहो त्या ऋषिकेशने नाही का टेडीचे कपडे घातले होते म्हणून मला कळले, मग खुश ना तुम्ही आता। तेव्हा आता आजी तरी सुद्धा ऐश्वर्याकडे बघत असते। ऐश्वर्या मात्र आता थोडीशी घाबरत म्हणते की आजी हे बघा, उगाच तुम्ही माझ्याकडे संशय या नजरेने बघू नका। तेव्हा आता आजी म्हणते की नाही ग गुंडे, अगं मला तर तुझी काळजीच आहे, परंतु त्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा मात्र काही भरोसा नाही, सगळं खापर ते तुझ्यावर फोडायला मोकळे होतील। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना आजी तेच तर ते, म्हणूनच त्यांनी मगाशी पोलिसांना बोलावले होते, आणि म्हणजे हे बघा त्यांनी सांगितले आणि सगळ्यांनी विश्वास सुद्धा ठेवला, म्हणजे हे बघा उद्या तुम्हाला मला सारंगला कुणालाही ते अडकवायला मोकळे होतील। आजी लगेच घाबरते। आजी म्हणते की अगं मी तर काही केलेलेच नाही। ऐश्वर्या सुद्धा खोटं म्हणते की हो मी सुद्धा काय केले, मग त्या जानकीचं काही खरं नाही, म्हणून मी तुम्हाला इथून पुढे सांगते की आपण तिघांनी सावध राहायला हवे, कळले ना तुम्हाला मी जे काही सांगते। तेव्हा आजी म्हणते की हो हो, आणि ऐश्वर्या म्हणते की चला मी फ्रेश होऊन आले। तेव्हा आता सारंग लगेच आजीला म्हणतो की आजी अगं बघितलंस का तू, ऐश्वर्या किती हुशार आहेत, काय डोकं आहे त्यांना, त्या काय काय करतात त्या, परंतु हे बघ आजी अगं त्या अगोदर मला काही सांगत नसतात, त्यामुळे मला हेच कळत नाही की त्या खरं बोलतात किंवा खोटं बोलतात। तेव्हा आता आजी म्हणते की अरे जाऊन दे, त्याने काही फरक पडत नाही की ती खरं बोलते की खोटं बोलते, पण जे काही ती करते ना ते सगळं काही आपल्याच भल्यासाठी करते, त्यामुळे तू तिच्यावर मात्र पूर्ण विश्वास ठेव। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो आजी तू म्हणशील तसे। त्यानंतर आता इकडे जानकी घरामध्ये येते आणि बॅग घेऊन ती कपाटातील ऋषिकेशने ठेवायला दिलेले त्यातील काही पैसे घेते, 1 लाख रुपये, आणि ते पैसे आता घेता घेता तिच्याकडून खाली पडतात। तेव्हा मात्र आता खाली पडल्यानंतर जानकी ते पैसे उचलते आणि आपल्या बॅगमध्ये ते ठेवतच असते, तर ऋषिकेश आता हे सर्व बघत असतो। तेव्हा आता जानकी जायला निघणार तोच लगेच आता ऋषिकेश म्हणतो की जानकी। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी तू इतक्या घाईत कुठे निघाली। तेव्हा आता जानकी थोडीशी घाबरते, ती ऋषिकेशला काही उत्तर देत नसते, आणि तेवढ्यात शर्वरी आवाज देत आता घरी येते, जानकी वहिनी जानकी वहिनी। तेव्हा सुमित्रा बाहेरच असते। सुमित्रा म्हणते की शरू। तेव्हा लगेच जानकी आत ऋषिकेशला म्हणते की अहो शर्वरी वंशसोबत बाहेर जायचं आहे, आलेच मी असे बोलून जानकी धावतच बाहेर जाते। तेव्हा आता ऋषिकेशला काहीतरी संशय येतो, ऋषिकेश विचारात पडतो। तेवढ्यात सुमित्रा शर्वरीला विचारते की शरू अगं काय झालं। तेव्हा शर्वरी मात्र अगदी रागात आणि तोऱ्यातच असते आणि विचारते की अगं जानकी वहिनी कुठे आहे, केव्हापासून मी तिला फोन लावते तर ती माझे फोनच उचलत नाही, ती घरातच आहे की कुठे बाहेर गेली। सुमित्रा म्हणते की अगं ती घरातच आहे, पण मला तिला बोलून दे जरा, परंतु तू इतकी चिडचिड का करते। तेव्हा आता शर्वरी रागातच म्हणते की घरात ती कुठे आहे त्या अगोदर मला
मला सांग। आणि तेवढ्यात जानकी बॅग घेऊन बाहेरच येते आणि शर्वरी वंश म्हणून आवाज देते, तुम्ही इथे का? तेव्हा शर्वरी रागातच म्हणते की कारण तू माझे फोन उचलत नाही, कधीपासून मी तुला फोन करते तुला माहिती आहे का? जानकी म्हणते की अहो शर्वरी वंश सॉरी, खरंच नाही हो। तेव्हा आता जानकीच्या हाताला थोडासा धक्का लागतो, ती हाताला हात लावते। शर्वरी आता तिच्या डोक्याला पट्टी वगैरे आणि हाताला पट्टी बघून विचारते की काय झाले। तेव्हा आता जानकी म्हणते की वंश अहो खरंच तुमचा फोन नाही उचलता आला, सॉरी, कारण खूप मोठा एक प्रॉब्लेम झाला होता। शर्वरी विचारते की काय ग, कोणता प्रॉब्लेम झाला होता? म्हणून जानकी आणि सुमित्रा एकमेकांकडे बघत असतात, तर शर्वरी सुमित्राला विचारते की आई अगं काय झाले? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं काल रात्री आपल्या ओवीला कोणीतरी पळून नेण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा आता शर्वरीला हे ऐकून धक्का बसतो। शर्वरी म्हणते की काय आई, अगं ओवी कशी आहे आता? तर सुमित्रा म्हणते की अगं ओवी आता ठीक आहे, पण काल रात्री कसे काय माहिती नाही की ओवी अचानक घराच्या बाहेर गेली होती, तिला शोधायला ही सुद्धा जानकी बाहेर पडली आणि दोघी मात्र आउट हाऊस मध्ये अडकले आणि त्या आउट हाऊसला आग लागली होती। हे ऐकून शर्वरीला खूप मोठा धक्का बसतो। शर्वरी तोंडाला हात लावत म्हणते की बापरे। आणि आता ती जानकी वहिनीला विचारते की वहिनी अगं मग बाहेर कशा आलात तुम्ही? सुमित्रा म्हणते की अगं आपला ऋषिकेश नेमकं तेथे पोहोचला आणि त्याने त्या दोघींना सोडवले। खरंच शर्वरी म्हणते की खरंच हे खूप कठीण आहे, याची पोलीस कंप्लेंट तर व्हायलाच हवी। जानकी म्हणते की हो पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस सुद्धा येऊन गेलेत, हे ज्याने कोणी केलं ना त्याचा शोध घेतात। त्या सगळ्या गोंधळात मात्र मी तुमचे फोन बघितले नव्हते आणि म्हणून त्यानंतर मी आवरल्यानंतर तुमचे मिस कॉल बघितले। तेव्हा आता शर्वरी म्हणते की वहिनी खरं तर मी सॉरी बोलते, उगाच तुझ्यावर चिडचिड केली आणि हे बघ आता तू ओके तर आहे का? आपल्याला जायचं आहे तिकडे। तेव्हा आता जानकी म्हणते की अगं मी ठीक आहे। शर्वरी विचारते की अगं पण ओवी कशी आहे आता? तर जानकी म्हणते की ओवी आता बरी आहे। तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं मग चल आता निघूयात का आपण? तर लगेच जानकी म्हणते की हो चला। सुमित्रा म्हणते की हो चल आई आम्ही आता निघतो। तर जानकी आणि शर्वरी आता त्या ज्योतिकाला पैसे देण्यासाठी मंदिरात जातात। जाताना मात्र जानकीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच टेन्शन मध्ये असते ती। तेव्हा आता शर्वरी आणि जानकी रिक्षामध्ये बसतात आणि तेथून निघून जातात, परंतु आता ऋषिकेश बाहेर येतो आणि त्या रिक्षाकडे तो सारखा बघत असतो। तेव्हा त्याला जानकीचा जे काही आतमध्ये पैसे घेत आहे तर तो जे काही त्याने बघितलं दृश्य तर ते त्याच्या डोळ्यासमोर येते। तेव्हा ऋषिकेश विचार करतो की जानकी तर शर्वरी सोबत जाते, मग इतके पैसे घेऊन ती कुठे गेली असेल? ऋषिकेशला काहीतरी आता संशय येतो आणि यामागे सुद्धा जेने ते 5 लाख रुपयातील 2 लाख रुपये कुठे ठेवलेत आणि कुणाला दिले त्याबद्दल सुद्धा काहीच माहिती नाही। म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे हे ऋषिकेशला समजते। नक्की हे सर्व काय सुरू आहे तर आणि जानकी कुणाला पैसे देते हे मात्र मला शोधून काढावंच लागेल। म्हणून ऋषिकेश आता शर्वरी आणि जानकी नक्की कुणाला भेटायला जातात म्हणून त्यांचा पाठलाग करण्याचं ठरवतो आणि तिकडे जायला निघतो। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता जेथे ज्योतिकाला पैसे देण्यासाठी जानकी आणि शर्वरी येतात तेव्हा ज्योतिका आता विचारते की पैसे आणलेत का? तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो पैसे आणले। तर जानकी आता तिच्याकडे रागाने बघत ते पैसे तिच्या हातामध्ये देत असते, परंतु जे काही ज्योतिकाचा स्वभाव आहे तिचा जो चेहरा आहे तो जानकीला काही आवडत नसतो। जानकीला कायम संशय असतो की ही मुलगी आपल्याला फसवते म्हणून, तरी सुद्धा आता जानकी तिच्या हातामध्ये पैसे ठेवते। तर ऋषिकेश आता त्यांचा पाठलाग करत आलेला असतो आणि ते जे काही ज्योतिकाच्या हातात जानकीने पैसे दिलेले असतात ते सर्व काही आता तो बघतो। घरी आल्यानंतर तो सारखा जानकीकडे बघत असतो। तेव्हा त्याला आता खूप वाईट वाटलेले असते की जानकीने जो काही खोटेपणा केलेला आहे आपल्यापासून ते इतकं मोठं सत्य का लपवत असेल। तर जानकीने असं विचारल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की तुझा खोटेपणा बघतोय। तेव्हा आता लगेच जानकी विचारते की म्हणजे काय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तुला आणि शर्वरीला बाईला पैसे देताना, त्या बाईला पैसे देताना मी बघितले। तेव्हा आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो, जानकीच्या डोळ्यात पाणी येत असते, कारण जानकीचं मन आता त्या बाईला पैसे द्यायला तयार नसते, परंतु शर्वरीने धमकावल्यामुळे आता जानकीला हे सर्व करावे लागते आणि आज मात्र ऋषिकेश समोर तो खोटेपणा जानकीचा येतो। ऋषिकेश इतका भडकलेला असतो की ती बाई कोण आहे, तुम्ही तिला इतके पैसे का देतात, का दिलेस? तेव्हा आता जानकीला काय उत्तर द्यावे आणि काय नाही हे काही सुचत नाही। तेव्हा मित्रांनो जानकी आता ऋषिकेशला या सर्व सत्याबद्दल खरं सांगेल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।